नमस्कार. विज्ञानयात्री सर जॉन केरियू इक्लेस यांचे जीवनचरित्र आणि वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. चेतापेशींच्या जोडणी बिंदूमधील म्हणजे सायनॅप्स मधील संदेश वहन या संदर्भातील संशोधन कार्यासाठी विज्ञानयात्री सर जॉन केरियू इक्लेस यांची ओळख आहे. चेतापेशीमध्ये उद्दीपन म्हणजे एक्सायटेशन आणि निरोधन म्हणजे इनहिबिशन या प्रक्रिया कशा घडतात हे त्यांनी स्पष्ट केले. आयनिक यंत्रणेसाठी मज्जातंतू पेशींच्या पडद्यामधून आयनच्या हालचालीमुळे तयार होणारे विद्युत सिग्नल यांचे संशोधन त्यांनी केले. विज्ञानासोबतच त्यांनी मन आणि मेंदू यांच्यातील संबंधावरील लेखन केले आहे. त्यांच्या मते मानवी जाणीव ही केवळ भौतिक प्रक्रियेचा भाग नसून त्या पलीकडे काहीतरी आहे. सर जॉन केरियू इक्लेस हे ऑस्ट्रेलिया देशाचे चेताउती क्रियाशास्त्र मधले तज्ज्ञ म्हणजे न्यूरोफिजिओलॉजिस्ट आणि सन 1963 सालच्या शरीर क्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्र वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. चेतापेशी संदर्भातील संपर्क बिंदू मार्फत तंत्रिका आवेग संप्रेषण म्हणजे सायनॅप्टिक ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स या संशोधन कार्यासाठी त्यांना सन 1963 सालचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा नोबेल पुरस्कार सर जॉन केरियू इक्लेस, अँड्र्यू हक्सले आणि ॲलन लॉयड हॉजकिन या 3 शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आले. सर जॉन केरियू इक्लेस यांचा जन्मदिनांक 27 जानेवारी 1903 रोजी ऑस्ट्रेलिया देशातील मेलबर्न या गावी झाला. वयाच्या 12 वर्षापर्यंत सर जॉन केरियू इक्लेस यांचे शिक्षण विल्यम आणि मेरी कॅरियू इक्लेस या 2 शिक्षकांच्या मार्फत घरच्या घरी पूर्ण झाले. त्यांचे नंतरचे शिक्षण वार्नाम्बू हायस्कूल आताचे वार्नाम्बूल कॉलेज येथे पूर्ण झाले. त्यांचे वैद्यकशास्त्रातील पदवी शिक्षण मेलबर्न विद्यापीठात पूर्ण झाले. वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना वैद्य शिष्यवृत्ती देण्यात आली. वैद्यकशास्त्राच्या पदवीधर या नात्याने मन आणि शरीर यांच्या परस्पर संवादांची प्रणाली समजावून घेण्यासाठी त्यांनी चेताउती क्रियाशास्त्रज्ञ न्यूरोफिजिओलॉजिस्ट न्यूरोसायंटिस्ट होण्याचे ठरवले. सन 1925 ते सन 1929 या कालावधीत त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मॅकडोनल कॉलेजमध्ये PhD पदवी संपादन केले. सन 1950च्या कालावधीत सर जॉन केरियू इक्लेस, अँड्र्यू हक्सले आणि ॲलन लॉयड हॉजकिन यांनी मज्जा संस्थेच्या कार्यप्रणाली संदर्भात संपर्क बिंदू मार्फत तंत्रिका आवेग संप्रेषण म्हणजे सायनॅप्टिक ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स या शीर्षकांतर्गत संशोधन कार्य केले. परिघीय मज्जा संस्थेतील संपर्क बिंदू म्हणजे सायनॅप्स यांचा अभ्यास करण्यासाठी मॉडेल स्ट्रेच रिफ्लेक्सचा वापर केला. त्यांच्या मते परिघीय मज्जासंस्थेत 2 चेतातंतू न्यूरॉन्स, पहिली सेन्सरी न्यूरॉन आणि दुसरी मोटार न्यूरॉन असतात. अवयवामध्ये उदाहरणार्थ डोळा, कान, नाक, जीभ आणि त्वचा तयार झालेले तांत्रिक आवेग हा सेन्सरी न्यूरॉन याच्या मार्फत मध्यवर्ती चेतासंस्थेकडे प्रवाहित होतो. मध्यवर्ती चेतासंस्था या तांत्रिक आवेगाचे विश्लेषण करते आणि विशिष्ट प्रकारचा तांत्रिक आवेगाच्या स्वरूपात आज्ञावली तयार करते, जी मध्यवर्ती चेतासंस्थेकडून मोठा न्यूरॉनच्या मार्फत कार्यकारी अवयवाकडे उदाहरणार्थ स्नायू, ग्रंथी प्रवाहित होते. अवयव उदाहरणार्थ डोळा, कान, नाक, जीभ आणि त्वचा आणि सेन्सरी न्यूरॉन यांच्यामधील सूक्ष्म अवकाश जागा यास संपर्क बिंदू सायनॅप्स किंवा सायनॅप्टिक गॅप असे म्हणतात. अशाच प्रकारचे संपर्क बिंदू सायनॅप्स किंवा सायनॅप्टिक गॅप सेन्सर न्यूरॉन आणि मध्यवर्ती चेतासंस्था यामध्ये आणि मध्यवर्ती चेतासंस्था आणि कार्यकारी अवयवाकडे उदाहरणार्थ स्नायू ग्रंथी यांच्यामध्ये असतात. सर जॉन केरियू इक्लेस, अँड्र्यू हक्सले आणि ॲलन लॉयड हॉजकिन यांच्या मते संपर्क बिंदू म्हणजे सायनॅप्स किंवा सायनॅप्टिक गॅप यामध्ये ऍसिटिल कोलिन या चेता संप्रेषकाची म्हणजे न्यूरो ट्रान्समीटरची भूमिका महत्वाची आहे. तंत्रिका आवेग हा विद्युत रासायनिक स्वरूपाचा आहे. सर जॉन केरियू इक्लेस, अँड्र्यू हक्सले आणि ॲलन लॉयड हॉजकिन यांनी ऍसिटिल कोलिनची चेता संप्रेषणातील भूमिका स्पष्ट केली. चेतापेशी संदर्भातील संपर्क बिंदू मार्फत तंत्रिका आवेग संप्रेषण म्हणजे सायनॅप्टिक ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स या संशोधन कार्याच्या सन्मानार्थ सर जॉन केरियू इक्लेस, अँड्र्यू हक्सले आणि ॲलन लॉयड हॉजकिन यांना सन 1963 सालचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मज्जासंस्थेमध्ये सायनॅप्स ही अशी रचना आहे जी न्यूरॉन किंवा मज्जातंतू पेशीला विद्युत किंवा रासायनिक सिग्नल दुसऱ्या न्यूरॉनला आणि लक्ष प्रभावक पेशीकडे पाठवण्याची परवानगी देते. एका न्यूरॉन पासून दुसऱ्या न्यूरॉन मध्ये नर्व आवेग प्रसारित करण्यासाठी सायनॅप्स आवश्यक आहेत. सर्किट तयार करून जलद आणि थेट संवाद सक्षम करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. या व्यतिरिक्त सायनॅप्स एक जंक्शन म्हणून कार्य करते, जेथे माहितीचे प्रसारण आणि प्रक्रिया दोन्ही होतात, ज्यामुळे ते न्यूरॉन्स मधील संवादाचे एक महत्वपूर्ण साधन बनते. न्यूरॉन्स हे वैयक्तिक लक्ष पेशींना सिग्नल पास करण्यासाठी खास आहेत आणि सायनॅप्स हे असे माध्यम आहे ज्याद्वारे ते कार्य करतात. सिग्नल पास करणाऱ्या न्यूरॉन्सचा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे आवरण, प्री सायनॅप्टिक न्यूरॉन लक्ष पोस्ट सायनॅप्टिक सेलच्या पडद्याशी जवळ येतो. प्री सायनॅप्टिक आणि पोस्ट सायनॅप्टिक दोन्ही साइट्स मध्ये आण्विक यंत्रांच्या विस्तृत ॲरे असतात, जे दोन आवरण किंवा मेम्ब्रेन एकमेकांना जोडतात आणि सिग्नलिंग प्रक्रिया पार पाडतात. बऱ्याच सायनॅप्स मध्ये प्री सायनॅप्टिक भाग अक्षावर स्थित असतो आणि पोस्ट सायनॅप्टिक भाग डेंड्राइट किंवा इतर ठिकाणी स्थित असतो. ॲस्ट्रोसाइट्स सायनॅप्टिक न्यूरॉनसह माहितीची देवाणघेवाण करतात, सायनॅप्टिक क्रियाकलापांना प्रतिसाद देतात आणि त्या बदल्यात न्यूरोट्रान्समिशनचे नियमन करतात. सायनॅप्स किमान रासायनिक सायनॅप्सचे सायनॅप्टिक ॲडजेन रेणूद्वारे प्री आणि पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन्स मधून प्रक्षेपित होऊन ते आच्छादित होतात, तिथे एकत्र चिकटून स्थिर होतात आणि सायनॅप्सची निर्मिती आणि कार्यामध्ये देखील मदत करू शकतात. शिवाय सायनॅप्सच्या निर्मितीमध्ये समन्वय साधतात. सायनॅप्सची उल्लेखनीय विशिष्टता प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारे एकत्र काम करतात. थोडक्यात उत्तेजक आणि प्रतिबंधात्मक अशा दोन्ही प्रकारच्या सायनॅप्समध्ये कार्य करतात. कदाचित सिग्नल ट्रान्समिशनसाठी उपकरणे म्हणून काम करत असावेत. रासायनिक आणि इलेक्ट्रिकल सायनॅप्स हे सायनॅप्टिक ट्रान्समिशनचे दोन मार्ग आहेत. रासायनिक सायनॅप्समध्ये सायनॅप्टिक न्यूरॉन्स मधील विद्युत क्रिया म्हणजे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनलच्या सक्रियतेद्वारे न्यूरोट्रान्समीटर नावाच्या रसायनात रूपांतरित होते, जे पोस्ट सायनॅपिक सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन स्थित रिसेप्टर्सला बांधते. न्यूरोट्रान्समीटर विद्युत प्रतिसाद किंवा दुय्यम संदेशवाहक मार्ग सुरू करू शकतो, जो पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनला उत्तेजित किंवा प्रतिबंधित करू शकतो. सोडलेल्या न्यूरोट्रान्समीटरनुसार रासायनिक सायनॅप्सचे वर्गीकरण केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ ग्लुटामिर्जिक म्हणजे गॅमा अमायनो ब्युट्रिक ऍसिड युक्त, कोलिर्जिक म्हणजे कशेरुकच्या मज्जातंतू स्नायू जंक्शन आणि अँड्रोजेनिक म्हणजे नॉर एप्रिन सोडणारे. रिसेप्टर सिग्नल ट्रान्समिशनच्या जटिलतेमुळे रासायनिक सायनॅप्सचे पोस्ट सायनॅप्टिक सेलवर जटिल परिणाम होऊ शकतात. इलेक्ट्रिकल सायनॅप्समध्ये प्री सायनॅप्टिक आणि पोस्ट सायनॅप्टिक सेल मेम्ब्रेन गॅप जंक्शन नावाच्या विशेष चॅनलद्वारे जोडले जात असतात, जे विद्युत प्रवाह पास करण्यास सक्षम असतात, ज्यामुळे पोस्ट सायनॅप्टिक सेलमध्ये व्होल्टेज बदल घडवून आणण्यासाठी प्री सायनॅप्टिक सेलमध्ये व्होल्टेज बदल होतात. खरे तर गॅप जंक्शन न्यूरोट्रान्समीटर तसेच कॅल्शियम सारख्या लहान रेणू शिवाय विद्युत प्रवाहाचा थेट प्रवाह सुलभ करतात. अशा प्रकारे इलेक्ट्रिकल सायनॅप्सचा मुख्य फायदा म्हणजे सिग्नलचे एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जलद हस्तांतरण करणे. मिश्र सायनॅपिक इलेक्ट्रिकल सायनॅप्स ही सायनॅप्टिक साइट्स आहेत, ज्यामध्ये गॅप जंक्शन आणि न्यूरोट्रान्समीटर रिलीज दोन्ही वैशिष्ट्यीकृत आहेत. हे संयोजन सिग्नलमध्ये वेगवान घटक म्हणजे विद्युत आणि संथ घटक रासायनिक दोन्ही असू शकतात. मज्जासंस्थेमध्ये न्यूरल सर्किटची निर्मिती रासायनिक आणि इलेक्ट्रिकल सायनॅप्स मधील महत्वपूर्ण परस्पर संवादावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्याचे दिसते. अशा प्रकारे हे परस्पर संवाद सायनॅप्टिक ट्रान्समिशनच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवतात. सायनॅप्टिक कम्युनिकेशन हे इफेक्ट कपलिंगपेक्षा वेगळे असते, ज्यामध्ये न्यूरॉन्स मधील संवाद अप्रत्यक्ष विद्युत क्षेत्राद्वारे होतो. ऑटिप्स हे एक रासायनिक
किंवा इलेक्ट्रिकल सायनॅप्स आहे, जे जेव्हा एका न्यूरॉनचे एक्झॉन त्याच न्यूरॉनच्या डेंड्राइट्सवर जाते तेव्हा तयार होतो. उत्तेजक सायनॅप्समध्ये पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन्समध्ये विध्रुवीकरणाची संभाव्यता आणि क्रियाक्षमता वाढवते. इनहिबिटरी सायनॅप्स यामध्ये पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन्समधील विध्रुवीकरण संभाव्यता आणि कृती क्षमता सुरू होण्याची शक्यता कमी उरते. उत्तेजक न्यूरोट्रान्समीटरद्वारे चालविलेले सोडियम आयनचे ओघ कॅशन चॅनल उघडते. पोस्ट सायनॅप्टिक मेम्ब्रेन क्रिया संभाव्य उंबरठ्याकडे ध्रुवीकरण करते. याउलट प्रतिबंधात्मक न्यूरोट्रान्समीटरमुळे पोस्ट सायनॅप्टिक मेम्ब्रेन क्लोराईड आयन किंवा पोटॅशियम आयन चॅनल उघडून कमी विध्रुवीकरण होते. फायरिंग कमी होते. त्याच्या रिलीजच्या स्थानावर अवलंबून ते ज्या रिसेप्टर्सना बांधतात आणि ज्या आयनिक परिस्थितीचा सामना करतात. मज्जासंस्थेमध्ये संदेश वहनासाठी सोडियम चॅनलची अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. हे चॅनल्स पेशीच्या आवरणावर असलेले प्रथिन आहेत, जे सोडियम आयन्सना पेशीच्या आत येण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देतात. ऍक्शन पोटेन्शियल निर्मिती आणि संदेशवहन हे न्यूरॉन्समधील सोडियम चॅनलची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. जेव्हा मज्जापेशीला एखादा संदेश किंवा उत्तेजना मिळते तेव्हा व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनल उघडतात. यामुळे सोडियम आयन्स वेगाने पेशीच्या आत शिरतात, ज्याला डीपोलरायझेशन म्हणतात. यामुळे विद्युत संदेश तयार होतो. सोडियम चॅनल हे मुख्यत्वे एक्झॉन या भागावर असतात. एक्झॉन हिलॉक या ठिकाणी त्याची घनता सर्वाधिक असते, जिथून संदेशाची सुरुवात होते. हे चॅनल्स अत्यंत वेगाने उघडतात आणि बंद होतात. संदेश पुढे गेल्यावर ते लगेच इनॅक्टिव्हेट होतात, ज्यामुळे संदेश एकाच दिशेने वाहतो. अनेक न्यूरॉन्समध्ये क्लोराईड आयनसाठी उलटण्याची क्षमता खूपच नकारात्मक आहे, जवळजवळ विश्रांती क्षमतेच्या समान आहे. क्लोराईड आयन चॅनल उघडण्यामुळे पडद्याच्या संभाव्यतेला बफर केले जाते, परंतु जेव्हा पडदा विध्रुवीकरण होण्यास सुरुवात होते तेव्हा या परिणामाचा प्रतिकार केला जातो, ज्यामुळे अधिक नकारात्मक चार्ज केलेले क्लोराईड आयन सेलमध्ये प्रवेश करू शकतात. परिणामी जेव्हा क्लोराईड आयन चॅनल उघडते तेव्हा आवरणाचे म्हणजे मेम्ब्रेनचे विध्रुवीकरण करणे आणि सेलला उत्तेजित करणे अधिक कठीण होते. पोटॅशियम आयन चॅनल उघडल्याने समान परिणाम दिसून येतात. प्रतिबंधात्मक न्यूरोट्रान्समीटर चे महत्व त्यांच्या क्रियाकलापावर अडथळा आणणाऱ्या विषाच्या प्रभावावरून स्पष्ट होतो. उदाहरणार्थ स्टायक्राइन ग्लायसिन रिसेप्टरला बांधून ठेवतो. ग्लायसिनची क्रिया अवरोधित करते आणि स्नायूंना उबळ, आकुंचन आणि मृत्यू होतो. विज्ञानयात्री इकेल्स ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी येथे प्राध्यापक म्हणून अधिक काळ काम केले. सन 1958 मध्ये त्यांना नाईट बॅचलर या पदवीने सन्मानित करण्यात आले. ते ऑस्ट्रेलियन अकॅडमी ऑफ सायन्सचे अध्यक्ष देखील होते. विज्ञानयात्री सर जॉन केरी विक्लेस हे ऑस्ट्रेलिया देशाचे चेतावती क्रियाशास्त्रज्ञ म्हणजे न्यूरोफिजिओलॉजिस्ट आणि सन 1963 सालच्या शारीरिक क्रियाशास्त्र किंवा औषधशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. चेतापेशी संदर्भातील संपर्क बिंदू मार्फत तांत्रिक आवेग संप्रेषण म्हणजे सायनॅप्टिक ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स संदेश वहनासंबंधीच्या संशोधन कार्यासाठी त्यांना सन 1963 सालचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा नोबेल पुरस्कार सर जॉन केरी विक्लेस, अँड्र्यू हक्सले आणि ॲलन लॉयड हॉजकिन या 3 शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आले. संपर्क बिंदू म्हणजे सायनॅप्सेस मार्फत मज्जासंस्था कार्य यंत्रणा समजून घेण्यासाठी त्याने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. विज्ञानयात्री सर जॉन केरी विक्लेस यांनी चेतातंतू म्हणजे न्यूरॉन्स मधील जैव विद्युत आणि जैव रासायनिक संदेशवहन या विषयांतर्गत संशोधन कार्य केले. त्यांनी सिद्ध केले की संपर्क बिंदू म्हणजे सायनॅप्सेस मार्फत रासायनिक संदेशवहन कार्यरत असते. विज्ञानयात्री सर जॉन केरी विक्लेस यांना आधुनिक मज्जासंस्था शास्त्रातील एक दिग्गज मानले जाते. दिनांक 2 मे 1997 रोजी विज्ञानयात्री सर जॉन केरी विक्लेस यांचे स्वित्झर्लंड देशातील कॉन्ट्रा या गावी निधन झाले. विज्ञानयात्री सर जॉन केरी विक्लेस यांच्या स्मृतीस अभिवादन.
स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान निष्ठा हीच जीवन निष्ठा. धन्यवाद.